हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण बनवणार आहेत चिकन रस्सा. त्यासाठी आपण कांदा घेतलेला आहे, त्याला व्यवस्थित चिरून घ्यायचं आहे. खूप वर्षानंतर पुन्हा मी व्हिडिओ पोस्ट करायला चालू केलं आहे, तर गाईज प्लीज सपोर्ट करा. त्यानंतर आपल्याला एक कुकर घ्यायचं आहे. त्या कुकरमध्ये आपण 3 माप तेल टाकून फास्ट गॅस ठेवून कांदा टाकायचा आहे. त्यानंतर त्या कांद्याला व्यवस्थित असं शिजवायचं आहे. त्यानंतर आपल्याला एक मिक्सर घ्यायचा. मिक्सरमध्ये थोडं सुकं खोबरं, थोडं लसूण, आलं आणि कोथिंबीर, एक मिरची, तुम्ही 2 किंवा 3 मिरच्या पण घेऊ शकता, जसं स्पायसी तुम्ही खातात त्या हिशोबाने सगळं घेतलेलं आहे मी. त्यानंतर सगळ्याला धुवून घ्यायचं आहे, व्यवस्थित असं धुवून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण हे सगळं वाटून घ्यायचं आहे. नंतर शिजवलेल्या कांद्यावर मीठ टाकून द्यायचं आहे. त्यानंतर आपण वाटून घेतलं आहे ते पूर्ण वाटण ह्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे. ह्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. मग आपण हळद टाकायची आहे, मसाला टाकायचा आहे, चवीनुसार मसाला, जेवढं आपल्याला स्पायसी पाहिजे तेवढंच. तुम्हाला जर जास्त स्पायसी पाहिजे असेल तर तुम्ही हा एकदम घरगुती मसाला आहे, जो घरी बनवलेला आहे तो मसाला आहे. व्यवस्थित असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर गरम मसाला टाकलेला आहे आपण थोडा बहुत, आणि त्यानंतर मी एव्हरेस्टचा चिकन मसाला पण टाकून घेतलेला आहे. तुम्हाला ज्या कंपनीचा आवडतो तो, आम्ही त्या एव्हरेस्टचाच खातो म्हणून एव्हरेस्टचा चिकन मसाला टाकलेला आहे. त्यानंतर आपण थोडंफार पाणी टाकणार आहोत, एकदम पूर्ण मिश्रण करून घेण्यासाठी. एक थोडंसं पाणी त्याच्यासाठी पूर्ण आपण एक मिश्रण करून घ्यायचं आहे त्याचं व्यवस्थित असं. जे चिकन आपण घेऊन आलेलं आहे अनवॉश चिकन, हे वॉश केलेलं चिकन नाही आहे, अनवॉश चिकन आहे मार्केटमधून, ते आपण पूर्ण आता मिक्स करून घेणार आहे. आणि त्यानंतर थोडंसं पाणी टाकून कुकर लावून घ्यायचं आहे. आणि आमच्या घरी सगळ्यांना चिकनमध्ये बटाटा खायची सवय आहे, म्हणून आम्ही एक बटाटासुद्धा त्यामध्ये टाकलं आहे. जर तुमच्या घरी पण सगळ्यांना तशी सवय असेल तर तुम्ही पण टाकू शकता. पाच ते 6 शिट्या घेतल्यात, जास्त नाही. त्यानंतर तुम्ही पाहू शकता एकदम व्यवस्थित घट्ट आणि रेडी आहे चिकन रस्सा. जास्त झणझणीत नाही आहे, कारण की आम्ही जास्त झणझणीत खात नाही. तुम्हीसुद्धा ट्राय करा. थँक्यू.